नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी कमी साहित्यामध्ये तुरीची डाळीची आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, तुरीची डाळ 1 वाटी घेतलेली आहे। अशा पद्धतीची आहे बघा, ही बिन पॉलिश डाळ आहे। कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया। आणि डाळीला काय करायचं, 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, चुळून। डाळ बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 1 टाकणार छोट्या आकाराचा टोमॅटो, थोडीशी टाकायची आपल्याला हळद। आता त्यात टाकायचे बघा, 1 वाटी जर आपली डाळ आहे ना, तर 2-2.5 वाटी पाणी टाकायचं। कुकरला कसं पाणी थोडंसं कमी असेल तरी चालेल। मी ग्लासाच्या मापाने 1 ग्लास टाकलेला आहे। त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं तेल टाकलं, तूप टाकलं तरी चालतंय। आणि हे तेल तूप कशासाठी टाकायचं तुम्हाला मी सांगते, की आपण जेव्हा कुकरला शिट्ट्या लावतो ना, तर कुकरच्या बाहेर डाळ येते, शिट्टीच्या बाहेर सगळीकडे उडते। त्यासाठी ना थोडंसं कधी पण तेल टाकायचं। आता आपण काय करायचं, कुकरला झाकण लावून घेऊया आणि मीडियम गॅसवर किंवा बारीक गॅसवर 4 शिट्ट्या केल्या तरी चालेल। आता तुरीच्या डाळीचं तुम्हाला एक सांगते, फोडणीमध्ये तुपाची फोडणी जर दिली का नाही, तर कुणाकुणाला असं होतं ना, पित्त वगैरे असेल तर त्याला ही तुरीची डाळ बाधत नाही, कसं तुपाची फोडणी दिल्यामुळं। आता अर्ध तेल आणि अर्ध तूप जरी टाकलं तरी चाललं। आता ह्याला काय करणार आहे, मी मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा, आणि कुकर थंड झाल्यानंतर मी खाली काढून ठेवला होता बघा। मस्त अशी डाळ शिजलेली आहे। अशा पद्धतीत बघा डाळ शिजते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी कसलं टाकायचं माहिती आहे का, कोमट टाकायचं। साधं पण टाकलं तर चालतंय, पण मी आता कोमट टाकणार आहे। हा 1 ग्लास टाकलेला। आता तुम्हाला किती आमटी पाहिजे त्याप्रमाणे। आता ही जी मी तुम्हाला दाखवते ना, कमी साहित्यामध्ये झटपट अशी, ही एक राधिका दिदी आहे, तिने मला सांगितलेलं की एक झटपट अशी दाखवा तुम्ही। माझी आई करायची अशा पद्धती, तर तुम्हाला मी अशा पद्धती दाखवते। चवीला छान लागते, करून बघा। आपण ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं होतं बघा, एवढं पातळ झालेलं आहे। तर तुम्हाला अजून जर पातळ पाहिजे असलं तर पाणी टाकायचं, जर घट्ट पाहिजे असलं तर एवढंच ठेवायचं। तर आपण एकूण ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी कोमट ओतलेलं आहे, साधं ओतलं तरी पण चालेल। कढई गरम करत ठेवलेली आहे, आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल, आणि कडक गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा छोटा 1 चमचा जिरे आणि मोहरी घेतलेले, 1 चमचा छोटा आहे। त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता, आणि त्यात टाकायचं आपल्याला लसणाच्या पाकळ्या बघा, अशा नुसत्या फोडून घेतलेल्या आहेत। फोडून घ्यायच्या बरं का, नाही तर त्या तशाच राहतील, एवढी चव छान येणार नाही आहे। तर मग त्यासाठी फोडून घ्यायच्या। हलकासा लसणाचा कलर चेंज झाला पाहिजे। लसणाचा बघा कलर चेंज झालेला आहे। गॅस केलेला आहे बारीक, आणि ह्यात टाकणार आपला कोल्हापुरी मसाला, आणि त्याच्यात लगेच आपल्याला टाकायची ही डाळ, आणि असं झाकण ठेवायचं। आता त्यात राहिलेलं आपण ओतून घेऊया। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, आणि टाकायचे कोथिंबीर। आता ही जी कुकरमध्ये डाळ थोडीशी राहिलेली ना, त्यात मी थोडंसं पाणी टाकून घेते। गॅस परत आता वाढवलेला आहे, आणि खाली कुकरमध्ये बघा डाळ चिटकली होती, त्यात मी थोडंसं टाकलं होतं पाणी बघा। अशा पद्धतीत होते झटपट, जास्त साहित्य नाही काय नाही, तर बरंच काय आपण ह्याच्यात टाकू शकतो। आणि खूप डाळीच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, त्यांना अशा पद्धतीत ती जरा पाहिजे होती, त्यांना जरा आईची आठवण आली तर अशा करत होत्या म्हणून सांगितलं। तर ह्याच्यातसुद्धा काय बदल करत असल्या तर माहीत नाही, पण जेवढं शक्यतो मला जेवढं सांगता त्या पद्धतीनं मी दाखवायचा प्रयत्न करते। आता ही गॅस मिडियम केलेला आहे, आणि हे थोडंसं आपण उकळून घेऊया। मस्त बघा अशी उकळलेली आहे अशा पद्धतीमध्ये, आणि एवढी पातळ झालेली आहे। आता हे बघा, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी थंडीमध्ये कुस्करून खाण्यासाठी, किंवा तुम्ही भाताभर खाऊ शकता। तुम्हाला जर कोल्हापुरी मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला, काळा मसाला बी टाकून तुम्ही हे करू शकता, आणि मिरची पावडर पण टाकून तुम्ही हे करू शकता। मस्त चव लागते, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा।